राज्य सरकारकडून अफजल खानाच्या वधावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आणण्याचा मोठा गवगवा केला जातोय। मात्र ही वाघनखं शिवछत्रपतींनी वापरलेली अस्सल वाघनखं नाहीत, असं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी त्यासाठी म्युझियमनं पाठवलेल्या पत्राचाच दाखला दिलाय। राज्य सरकारनं या वाघनखांबाबत शिवभक्तांची फसवणूक करू नये असं आवाहन त्यांनी केलं होतं। आज विधिमंडळाच्या अधिवेशनात याचे पडसाद उमटले। विधिमंडळात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखांबाबत स्पष्टीकरण देताना हजारो संशोधकांपैकी एका संशोधकांनी वाघनखांबाबत प्रश्न उपस्थित केलाय असा उल्लेख करत इंद्रजित सावंत यांचा दावा खोडून काढलाय। यावर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार सभागृहात धडधडीत खोटं बोलत असून त्यांनी सभागृहाला वाघनखांच्या अस्सलतेबाबतचा कोणताही पुरावा दिला नसल्याचं म्हटलंय। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाघनखांबाबतचा अभ्यास कच्चा असल्याचं सांगत सावंत यांनी सरकारनं जनतेची फसवणूक थांबवावी असं आवाहन केलंय। अभ्यास तर करा। महाराष्ट्र राज्यासारख्या ज्यांना इतिहास संशोधकांची एक मोठी परंपरा आहे, जे राज्य पुरोगामी म्हणून ओळखलं जातं, अशा राज्याच्या सभागृहामध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करायचं म्हणून तुम्ही खोटं बोलता, याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही। पुरावे नसतील तर नाही म्हणून स्पष्ट सांगायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे। 3 दिवस जर घेतले तुम्ही, 3 दिवसाच्या अगोदर तुम्ही घ्यायला पाहिजे होता ना, 3 दिवसात तुम्ही अभ्यास करायला पाहिजे होता। पण ही माहिती का आम्ही आमच्याकडे दडवून ठेवलेली नाही, लपवून नाही ठेवलेली। त्यांच्या खात्याच्या जो सचिव आहे, सांस्कृतिक सचिव, त्याला पत्र लिहिली, त्यानं एक उत्तर साधं दिलेलं नाही। त्यांचं जे हे आहे पुरातत्वचा संचालक, त्यानं जे उत्तर दिले मला दाखवतो कसं दिलंय, ते गोलमाल उत्तर सगळं दिलंय। हे जे काय सभागृहाच्या पटलावर अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही। दरम्यान वाघनखांबाबत चुकीची माहिती देणाऱ्या मंत्र्यांचं काय करायचं हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं, तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांनी महाराष्ट्राची घोर फसवणूक होऊ देऊ नये अशी अपेक्षाही सावंत यांनी व्यक्त केली। आता मी तर तुमच्या समोर सगळे पुरावे ठेवले, हे सरकारनं परत एकदा क्रॉस चेक करावेत। आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या सगळ्या आमदारांना, विरोधी पक्ष नेत्यांना विनंती करतोय की महाराष्ट्राची घोर फसवणूक शिवाजी महाराजांच्या वाघनखासारख्या संवेदनशील विषयात करून घ्यायची नसेल तर त्यांनी याच्यावर पुन्हा एकदा आवाज उठवला पाहिजे आणि त्या सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक सचिव आणि संबंधितांना त्यांनी अभ्यास करून परत बोला, लिहा म्हणून सांगितलं पाहिजे। शिवछत्रपतींचा खोटा इतिहास पसरवू नये असं सांगत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी 350व्या शिवराज्याभिषेक दिनाबाबतही सवाल उपस्थित केलाय।